हाय फ्रेंड्स, आता तुम्ही ओपन करा पेज नंबर 15. लेट्स आयडेंटिफाय जिओमेट्रिकल शेप रिव्हिजनची ऍक्टिव्हिटी इथे आहे. तर तुम्हाला इथे शेप्सचा वापर करून काही ड्रॉइंग्स दिलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याला कलर करायचा आहे. कशा पद्धतीनं? आयडेंटिफाय द शेप्स. तुम्ही शेप ओळखायचे आहेत, म्हणजे हा सर्कल आहे, हा ट्रायंगल आहे, अँड कलर देम. त्यांना कलर करायचं आहे. पण कसं? कलर द सर्कल्स ब्ल्यू. जिथे सर्कल आहे त्याला ब्ल्यू कलर द्यायचा आहे. इथे सर्कल आहे म्हणून ब्ल्यू कलर दिला आहे. द ट्रायंगल्स रेड. इथे हा ट्रायंगल आहे म्हणून याला रेड कलर दिला आहे. द रेक्टँगल्स येलो. आता इथे रेक्टँगल आहे असा म्हणून त्याला येलो कलर दिला आहे. अँड द स्क्वेअर्स ग्रीन. आता हा स्क्वेअर आहे असा म्हणून याला ग्रीन कलर दिला आहे. अशा पद्धतीने तुमच्या वर्कबुकमध्ये तुम्ही हे कलर करायचे आहेत. हे कलर करून घ्या अशा पद्धतीने. तर आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पाहूया. क्वेश्चन नंबर 2. ॲज शोन इन द पिक्चर. चित्रात दाखवल्याप्रमाणे ट्रेस द एजेस ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स. फॉलोइंग ऑब्जेक्ट्स म्हणजे ह्या वस्तू घ्या. म्हणजे जसं की इथे मॅच बॉक्स आहे, मग तुम्ही पण एक मॅच बॉक्स घ्या आणि ट्रेस द एजेस. म्हणजे एजेसना ट्रेस करा. ट्रेस करा म्हणजे त्या अशा काढायच्या. म्हणजे आता ही मॅच बॉक्स घेतली आपण, तर त्याची ही जी एज आहे तर इथे ट्रेस करायचं आपण असं, आणि आपल्याला ही लाईन मिळते. बरोबर? विथ युअर पेन्सिल अँड, म्हणजे पेन्सिलच्या साह्याने, ऑब्झर्व द शेप यू गेट. आणि तुम्हाला कोणता शेप मिळाला हे तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे. जसं आता तुम्ही ही मॅच बॉक्स घेतली, तर मॅच बॉक्स घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जसं तुम्ही इथे तुम्ही मॅच बॉक्स घेतली, तर मॅच बॉक्स अशी ट्रेस करायची तुम्ही सगळ्या बाजूने. त्याच्यानंतर आपल्याला कोणता शेप मिळाला हा ऑब्झर्व करायचा. तर इथे आपल्याला हा रेक्टँगल शेप मिळाला. बरोबर? त्याच्यानंतर ही मॅच बॉक्स घेतली, त्याच्यानंतर कॉईन घ्या. हा आता आपण कॉईन घेतला, तर कॉईन घेतल्यानंतर आपल्याला कोणता शेप मिळतो हा आपल्याला पाहायचा आहे. हा कॉईन घेतला आणि ह्या कॉईनला असं आपण ट्रेस करूया. बरोबर? आपल्याला कोणता शेप मिळाला, तर सर्कल शेप मिळाला. तसंच हँगर. तुम्ही हँगर घ्यायचा आहे. म्हणजे हा घरी आपल्या हा हँगर असतो की ज्याला आपण कपडे अडकवतो. हा हँगर घेतल्यानंतर आपण कोणता शेप मिळेल सांगा पाहू. आता इथे एक आणि इथे एक, म्हणजे हा ट्रायंगल शेप तयार होईल. समजलं? इथे पहा, हा जो आहे हा ट्रायंगल शेप तयार होईल हँगरने. तसंच हा तुम्ही डाईस घ्या, म्हणजे तुमच्या खेळातला हा डाईस. तर हा डाईस घेतल्यानंतर तुम्ही त्याला सुद्धा असं ट्रेस करायचं आहे. आणि ट्रेस केल्यानंतर तुम्हाला कोणता शेप मिळालेला आहे सांगा पाहू. तर स्क्वेअर शेप मिळालेला आहे. ओपन युअर नेक्स्ट पेज. आता इथे क्वेश्चन नंबर 3 आहे, मॅच सिमिलर शेप्स. इथे काही शेप्स दिलेले आहेत, त्यांना सिमिलरला आपण मॅच करायचं आहे. जसं इथं ट्रायंगल शेप आहे, तो इथे कुठे मॅच केलेला आहे, इथे सुद्धा एक ट्रायंगल आहे, फक्त हा उलटा आहे, हा सरळ आहे. त्याच्यानंतर इथे हा कंपास बॉक्स आहे जो रेक्टँगल शेप आहे. बरोबर? तर इथे आपला रेक्टँगल शेप इथे आहे, तर याला आपण मॅच करूया. अशा पद्धतीने इथे लाईन काढायची. त्याच्यानंतर इथे कॅरम बोर्ड आहे की जो स्क्वेअर शेपमध्ये, आणि इथे स्क्वेअर शेप आहे म्हणून इथे मॅच करूया आपण. इथे एक व्हील आहे की जे सर्कल शेपमध्ये, मग इथे एक सर्कल आहे, तर हे सर्कल शेप्स मॅच करूया. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आहे, मॅच द शेप्स अँड देअर नेम्स. आता इथे शेप आहे आणि इथं नेम्स आहेत, त्यांना मॅच करायचं. सर्कल शेप आणि सर्कल इथे लिहिलेलं आहे. सर्कलचं स्पेलिंग CIRCLE, सर्कल इथे मॅच केले. तसंच ट्रायंगल, इथे ट्रायंगल शेप आहे आणि ट्रायंगलचं स्पेलिंग इथे लिहिलेलं आहे ट्रायंगल, तर हे आपण मॅच करूया.
ट्रायंगलचं स्पेलिंग आहे TRIANGLE, ट्रायंगल. तर तुम्ही ट्रायंगलचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं आहे, तर TRI ट्राय आणि ANGLE अँगल, ट्रायंगल अशा तऱ्हेने लक्षात ठेवायचं, म्हणजे ते चुकणार नाही. तर ट्राय म्हणजे काय असतं, तर 3 असतं, 3 की ज्याला 3 अँगल असतात, 1 2 3, म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे ट्रायंगल. तसं नेक्स्ट शेप आहे रेक्टँगल. तर ह्या रेक्टँगल इथं लिहिलेला आहे, त्याला आपण मॅच करूया. तर रेक्टँगलचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवायचं आहे, RECT रेक्ट आणि ANGLE अँगल. अँगलचं तर तुम्हाला माहित आहे, रेक्टँगल अशा पद्धतीनं. तर इथे स्क्वेअर शेप आहे, स्क्वेअर इथं लिहिलेलं आहे, तर आपण मॅच करूया अशा पद्धतीने स्क्वेअर. आणि स्क्वेअरचं स्पेलिंग कसं लक्षात ठेवाल, SQU आणि ARE तुम्हाला माहित आहे, स्क्वेअर अशा पद्धतीने स्क्वेअरचं स्पेलिंग पाठ करा. आता इथे काही फन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ते तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ इथे काय आहे, तुम्हाला पेपर बोट बनवायचे, बोट जी आपली पेपरच्या साहाय्याने पाण्यात वाहणारी. नंतर तिला तुम्ही तो कागद असा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात ट्रायंगल वेगवेगळे शेप्स दिसतील, तर ते आपण कलर करायचे. तसंच अजून इथे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, म्हणजे ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल याच्या साहाय्याने आपण एक पिक्चर बनवायचं आहे, जसं की आपण मग याच्या अगोदर पाहिलं तसं वगैरे. अशा तुम्ही या फन ॲक्टिव्हिटीज तुमच्या टीचरच्या साहाय्याने करू शकता किंवा पॅरेंटच्या साहाय्याने. ओके, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.